हाय हॅलो नमस्कार, मी तृप्ती. सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आमची पहाटेची फ्लाईट आहे, त्यामुळे आता सध्या आम्ही एअरपोर्टकडे आलो आहोत आणि आमची ट्रिप आहे मदुराई, कोडाई कॅनल आणि रामेश्वरम. तर आपण काही वेगळ्या ठिकाणी दिसतोय. यस, मी सध्या आता एअरपोर्टला आहे आणि आता आपण निघतोय मदुराईकडे. आणि मी इथे पहिल्यांदाच आलेली आहे या पुणे एअरपोर्टला. बाकी पहिले गेले होते, पण तो पनवेलचा होता. पनवेलचाच होता ना? हा, मुंबईचा होता. तर फर्स्ट टाइमच मी इकडे आलेले आहे पुण्याच्या एअरपोर्टला. आणि आता आम्ही फक्त दोघेच नाही आहेत ट्रिपमध्ये, तर आमच्या सोबत अजून दोघे आहेत. ते आता इथे नाही आहेत, बट लवकरच मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल. गाईज, इथे खूप भारी म्हणजे फोटो आहे विठ्ठलाचा. ते शूट करण्यासाठी मी इकडे आलेले आहे. आय शो यू. खूप म्हणजे खूप सुंदर फोटो आहे. हे बघू शकता तुम्ही. वाव. पुणेमध्ये पहाटेच्या वेळी पण खूप पाऊस चालू होता. पहाटे 2ला उठल्यामुळे खूप झोप येत होती, पण फ्लाईटमध्ये बसल्यानंतर हा सनराईज बघून थोडा फ्रेश मूड झाला आणि खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. पण थोडीशी झोप घेतली आम्ही फ्लाईटमध्ये पण, आणि फोटोज व्हिडिओज काढत काढत 1 तास कधी गेला कळलं नाही. आणि त्यानंतर आमचं लँडिंग झालं. कनेक्टेड फ्लाईट असल्यामुळे आमची नेक्स्ट फ्लाईट होती बँगलोर ते मदुराई. सो मधल्या 1 तासामध्ये आम्ही थोडंसं एअरपोर्ट एक्सप्लोअर केला आणि बाकी अर्धा तास तर चेक इन बोर्डिंगचं ह्यामध्ये सगळा वेळ कसा निघून गेला तो पण नाही कळला. तर आम्ही आत्ता आलो आहोत. फ्लाईट चालू आहे. येस, इट्स ऑन. सो आमची कनेक्टेड फ्लाईट आहे आणि आम्ही आता बेंगलोरला लँडिंग झालं आमचं. आणि सॉरी. आणि आता आम्ही बँगलोर ते मदुराई अशी आमची फ्लाईट आहे. तर आम्ही आता फ्लाईटमध्ये पण बसलेलो आहोत. तर माइट बी अराउंड 8ला टेकऑफ होईल आणि 9पर्यंत आम्ही कदाचित पोहोचू तिथे. बघूयात किती ला पोहोचतो ते वगैरे. Yes. तर आम्ही इथे आलो आहोत आता मदुराई एअरपोर्टवरती. हे पहा. आणि बरोबर शार्प 9 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे. आता आम्ही इथे टॅक्सीचा वेट करतोय. मी तुम्हाला दाखवते की माझ्यासोबत कोण आहे. आम्ही चौघांचा ग्रुप आहे आमचा. यू कॅन सी विवेक भैया आणि कोमल. हे दोघे स्कूलमेट्स आहेत, अक्षय आणि विवेक भैया. तर असा आमचा ग्रुप आहे. गणपती बाप्पा मोरया. आमची जर्नी स्टार्ट झाली आहे मदुराई पासून. मदुराई पुढे कसं जाईल ते मी तुम्हाला सांगतच जाईल. तर आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आम्ही आता मदुराई मधून कोडाई कॅनलकडे जात आहोत. तर मदुराईमधून अराउंड 100 मदुराईमधून कोडाई कॅनलचं डिस्टन्स अराउंड 100 किलोमीटर असं आहे. आणि 3 तास वगैरे असं लागतात. मॅपला पण असं दाखवतो. बघूयात किती वेळ लागतो ते. पण आम्ही जो इथला नाश्ता केला तो खूप छान होता. मी हॉटेलचं नाव वगैरे टाकेनच व्हिडिओमध्ये. पण या साईडला ऊन खूप आहे. ऊन खूप आहे, गरम खूप होत आहे. म्हणजे आपल्या इकडचं वातावरण एकदम रेनी होतं ना, आणि इकडे आलं तर एकदम थोडंसं भकास आणि ऊन. पण ठीक आहे, कोडाई कॅनलचं वेदर आणि चांगलं आहे क्लायमेट वगैरे तिकडचं.
आम्ही मदुराईमधून एक टॅक्सी रेंटवरती घेतलेली आहे 4 दिवसासाठी. सो आम्ही त्याच टॅक्सीने आता 4 दिवस फिरणार आहे. कारण कॅब बुक केली तर ते खूपच एक्सपेन्सिव्ह होईल. सो आम्ही असा डिसिजन केला की डिरेक्टली आपण कार रेंटवर घेऊन तेच कार घेऊन 4 दिवस फिरू शकतो. ब्रह्मांडे पाहिले नो आवळी दंतपंगते नेत्राग्नी झालेल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटल्या बळे पुच्छ ते उरडले माथा किती कुठले सुवर्णकटी का सोटी घंटा किंगडी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपत चपळांग पाहता मोठे महाविद्युते परी आम्हाला रामाचं दर्शन पण झालेलं आहे. आत्ताच आम्ही हनुमान चालीसा म्हणत होतो आणि रामदर्शन आणि पण काही झालं. monkeys पण आहेत ह्या हो. भागात. मला दिसले पण काम नाही actually. हे बघा केवढे नॅरो रोड आहेत. पूर्ण 40 किलोमीटर रोड असाच आहे. खूप म्हणजे वाटलं. एकदम नॅरो. आपण विचारत कोमलला की कोमलचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स कसा होता? कोमल, कसं वाटलं तुला? छान होता, बेटर देन दिस. हे जास्त स्केरी आहे मला, जे टर्न्स आहेत ते थोडंसं टर्ब्युलन्स होतं वेदरमुळे वगैरे, पण ग्रेट होतं, मस्त होतं. जेवढं मला वाटलं की मला खूप भीती वाटेल तेवढी तर नाही भीती. म्हणजे मला पण नाही वाटली, पण आज मी 2 फ्लाईट याच्या आधी 2 फ्लाईटने गेले होते, पण तेव्हा मला नाही वाटली, पण आज थोडीशी वाटली. कारण का पाऊस आपल्याकडे इकडे पुण्यामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळे टर्ब्युलन्स थोडासा होता. सो फ्लाईट थोडी अशी होत होती. ठीक आहे, पण याच्यापेक्षा हा तर रस्ता खूपच नेक्स्ट लेवल आहे. पण तो पण पायलट चांगला आहे. हा, पायलट छान आणि को पायलट पण छान आहेत. आणि हो, Passenger पण छान आहे. छान आहे. Because must we are close. Only 10 kilometers we need to go. आणि व्ह्यू तर काय म्हणजे ठीक आहे ना, व्ह्यू तर एवढा छान आहे की काय सांगू. व्ह्यू बघा, व्यक्त नको बघू. आता म्हणजे आलोय, ऑलमोस्ट पोहोचेलच थोड्या वेळात म्हणजे अर्धा तास अजून आहे. पण आता इथून आमचे विलेज चालू होत आहेत, थोडे छोटे. फ्रुट्स इकडचे आपल्यासारखेच आहेत पण वेगळे आहेत. फणस खूप आहे इकडे, फणस आणि केळी पण दिसते, पण वेगळ्या टाईपची केळी. ठीक आहे, भेटूया कोडाई कॅनल मध्ये. वेलकम टू कोडाईकनाल. यांच्याकडच्या महामंडळाचा कलर येल्लो आहे. अशा महामंडळ आहेत यांच्या. हे आमचं रेस्टॉरंट आहे, इथेच आम्ही चाललोय जेवायला. तर आता आम्ही आलो व्हेज तवा रेस्टॉरंटला आणि ऑर्डर केलेला आहे पनीर बटर मसाला, हा, आणि घी फुलका आणि दाल मखनी. आणि ह्यांना खूप अशी भूक लागलेली आहे. यायची आहे अजून. ठीक आहे, बघू. दाल मखनी पण आलेली आहे, तर बघूया आता, रिव्ह्यू करू आपण काय होते ते. Okay, after some time, some person writing. Okay, Okay, got it. I'll call Levin. David. Okay, you wait there, sir. आता तुम्ही बघू शकता इथले रोड्स कसे आहेत ते. तरी हे बेटर आहे. बट खूप स्लोप वाले असे रोड म्हणू शकतो आपण. वाव भाई, कुठे आलोय आपण? हे खूप सुंदर. आम्ही आलेलो आहोत आमच्या आता डेस्टिनेशनला, म्हणजे कोडाईकॅनलला, आणि आमचा स्टे इथेच आहे. लगेच आम्ही खाली उतरवलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते बाकीचा सीन. कॅन सी, वाव, मस्त व्ह्यू आहे आणि एवढी भारी हवा सुटली ना. खूप भारी सीन आहे इथला. मस्त फॉग वगैरे आहे पाठीमागे, एकदम ब्युटिफुल. वा, काही म्हणजे सांगू शकत नाही, एक्सप्रेस नाही करू शकत आहे मी वर्ड्समध्ये.
डोळ्याचं पांग फिटलेलं आहे माझं. चला तर आम्ही जातो आता रूमकडे. हे आमचा बाहेरचा आउटसाइड व्ह्यू असा आहे. काय नाव आहे या फुलांचं? हायड्रांजस. पण ते खूप सुंदर दिसतात. कॅन यू झूम इट? जस्टिस. झूम इट. आम्ही रेडी झालो, फ्रेश वगैरे झाले. आल्यानंतर थोडासा फ्रेश झालो आणि रूम इतकी सुंदर आहे ना, म्हणजे आम्ही तर तुम्हाला दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये. आणि इथे किचनमध्ये वगैरे सगळं सामान आहे, आम्ही चेक केलं. आणि असं नाही आहे की काही कमी आहे वगैरे. आणि इथे ए सीची गरज नाही आहे मुळातच, त्यामुळे त्यांनी गरम हीटर प्रोव्हाइड केलं आहे. आणि आताचं वातावरण बघू शकता, हे पूर्णपणे फॉग. हे बघा, फॉग झालेला आहे क्रिएट. सध्या पाऊस पडत आहे इथे. पाणी येते. आम्ही आल्यानंतर तर काही पाऊस वगैरे नव्हता, बट आता एकदम पाऊस पडतोय. हा विल्ल्याच्या पाठीमागचा एरिया आहे. आणि हे झाड तर किती सुंदर आहे, म्हणजे एकदम लाईक क्रिसमस ट्री असल्यासारखा. हॅलो, पावसात भिजताय का? हा, पावसात भिजताय. हा, ते तर आहे. आता थोडासा पाऊस कमी झाला आहे ना. आता थोडस कमी दिसतंय, पण मगाशी बाहेर आलं तर खूपच मस्त वाटत होतं ते. गेला का? ठीक आहे, वेलकम. आता आभाळ म्हणजे थोडंसं गेलेलं आहे आणि आता आम्ही जाऊ बाहेरच. हे बघा, वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. पाठीमागचा सीन आधी आलो त्यावेळेस तर आम्ही पाऊसच येत होता आणि पूर्ण फॉग वगैरे झाले होते, बट आता ते थोडंसं क्लिअर झालेलं आहे. तर विल गो अराउंड 5. हो, इथे आमचा फोटो सेशन चालू आहे आणि आम्ही असं काही ठरवून वगैरे ड्रेस नाही घातले, बट बाय कोइन्सिडेंटली म्हणू शकतो आम्ही की सगळे सेम झालेले आहेत आणि सगळ्यांनी बेक कलर किंवा व्हाईट वगैरे असं काहीतरी घातलेलं आहे सगळ्यांनी. हे गाईज. ये, मला दाखवा ना कोणीतरी. येस. आणि हा माझा आउटफिट. क्लिअर झालेला आहे मगाशीपेक्षा. फोटो पण खूप सुंदर येत आहे. आम्ही आलो आहोत आता कोकर्स वॉक असं आहे या पॉईंटचं नाव. पण इथे फॉग आल्यामुळे काहीच दिसत नाही आहे, बट फॉग नसेल त्यावेळेस एकदम सुंदर दिसणार आहे. आणि ही आम्ही छत्री घेतली आहे आता, कारण आम्ही येताना तिथून आणला नव्हते. हा आहे आयफेल टॉवर इथला. ओके, तर आम्ही इथे व्ह्यू बघण्यासाठी आलो आहोत, पण काय सगळे फॉगच आहेत. फॉग आणि पाऊस पण चालू आहे. पूर्ण कोडे इकडे छत्री मला पाऊस लागतो सगळा. इथून आहे का ना पूर्ण कोडे सिटीचा आहे का ना पूर्ण असं व्ह्यू दिसतो. इथे सगळी घाण आहे जरा. चालत गाईस चलो. पण इथे पाऊस आहे ना, सो हे दोघं बघा मागे लव काय लव बर्ड्स काय टाइमपास करतात बघा. ठीक आहे. पण पाऊस खूप आहे. अरे गुट्टा खायचंय. बुच्चा
गुट्टा खाने कितीला आहे क्या हाऊ मच कॅन आय डू इट हा बोला कितीला आहे हा गुट्टा हा आहे तो 100 रुपयाला एक आहे 100 रुपये नाही खूपच आम्हाला- महाग सांगता असं नाही वाटत आता तुम्ही आम्ही एकदम हिल इंडियामध्ये स्टेशन राहतो. इथे नाही भेटणार तुम्हाला आम्हाला खाली का नाही यांनी आणलेली आहे मॅगी तर मॅगी खाता येते आणि आम्ही चहा पण पिला बाहेर खूप पाऊस होता बट आता कमी झालेला आहे ओके कशी आहे मॅगी गाईज ठीक आहे खाऊन घ्या आधी Reaction कळाली. खाऊन घ्या आता आधी. कळालं की मॅगी कशी आहे. हे आहे मॉडीचं शॉप तर आम्ही इथे चॉकलेट घेण्यासाठी आलो आहोत इथे आहेत वेगवेगळे चॉकलेट तो इथे वेगवेगळ्या व्हरायटीजचे चॉकलेट आहेत डार्क चॉकलेट्स छान आहेत पण सगळंच इतकं छान आहे की कळत नाहीये की काय घेऊ ते छोटे मुलं कॅन्डी शॉप मध्ये कसं असं 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 बघत बसतात तसं वाटतंय एक्झॅक्टली. खूप छान केक्स आहेत तिथे व्हरायटीज वाव छोटे छोटे मिनी केक असो आम्ही हा केक घेतलेला आहे कोणता फ्लेवर आहे इन ऍडव्हान्स गाईज उद्या यांची अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे तर हेच मेन रिझन आहे इकडे येण्याचं कोणता ओके सगळं एक ग्लास आहे ओके कसा आहे कसा आहे कसा आहे कोमल केक छान ठीक आहे युजली चीज केक थोडेसे आंबट लागतात पण हा छान आहे खाऊन बघ ना तू पण. कोणता आहे हा छान आहे थोडा मला जिंजरची टेस्ट वाटते याच्यामध्ये हा ना खाते ना मी तिरामिसू छान आहे डार्क चॉकलेट आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडीशी जिंजरची टेस्ट आहे दोन्ही छान आहेत त्यानंतर आम्ही तिथली स्ट्रीट शॉपिंग थोडीशी एक्सप्लोअर केली आणि तिथे छान म्हणजे थोड्याशा युनिक गोष्टी होत्या त्या थोड्याशा बघितल्या आम्ही आणि तिथे असे नारळावरती कोरलेले मंकीज म्हणजे काही पण असू दे ते त्यांनी डिझाईन केलेले होते ते खूप सुंदर होतं बट हे नाही घेऊ शकलो आम्ही कारण का ते एक प्लेनमधून अलाउड नव्हतं. तुमच्याकडे इथला 9 पाहिजे इथला 5 पाहिजे इथला 5 इथला 9 इथला 9 इथला 5 सिरियल कोणती पण बघायची हा त्यातलं दाखवू शकता. शॉपिंग करून आल्यानंतर आम्ही घरीच थोडासा आराम केला आणि त्यानंतर तिथे कार्ड्स अवेलेबल होते त्यामुळे आम्ही कार्ड्स पण एन्जॉय केला. ते 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11पर्यंत पूर्ण दिवस आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो म्हणजे 3पर्यंत आम्ही कोडाई कॅनलमध्ये वगैरे आलो बट त्यानंतर तिथले कोडाई कॅनलमधले बाकी प्लेसेस एक्सप्लोअर केले. आम्ही जेवण घरीच ऑर्डर केला का बाहेर वगैरे नाही गेलो थंडीचं सो जिथे विला बुक केलं होतं तिथेच आम्ही तडका घेतला आहे आणि दाल आणि याच्यामध्ये चपाती आहे आणि एक भाजी घेतलेली आहे पनीरची सो एवढं घेतलेलं आहे जेवणामध्ये. सो असा होता आजचा कोडाई कॅनलचा दिवस. असे काही प्लेसेस आम्ही डिस्कवर केले होते की जे काही व्हिजिटसाठी पण त्यातले काही प्लेसेसला आम्ही नाही जाऊ शकलो आणि ज्या ज्या प्लेसेसला गेलो की जसं की लाईक कॉकर्स वॉक तर तिथे गेल्यानंतर आम्हाला पूर्ण सिटीचा व्ह्यू तर काय दिसला नाही आहे कारण खूप फॉग आलं होतं आणि नंतर आम्ही कोडाई कॅनल लेकला गेलो ते तर खूप छान होतं फक्त एवढंच की तिथे आम्हाला बोटिंग नाही करायला जमलं कारण खूप पाऊस होता तर त्यामुळे आम्ही लेक साईडला मॅगी खाल्ली चहा पिलो आणि ह्या लोकांनी अशी स्ट्रीट शॉपिंग वगैरे केली तर एकदम बेस्ट होतं ते. आणि अजून काही प्लेसेस आहेत व्हिजिट करण्यासाठी ते आम्ही लिस्ट आऊट केलेले आहेत आणि त्या प्लेसेसला आम्ही उद्या जाणार आहेत तर तुम्ही ते बघण्यासाठी ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. किचनचे कार्ड बघून